झालेला आहे। एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर? सर जरंगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। तर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच आता छगन भुजबळ हे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे मला तुम्ही जे बोलणार तेच मी माझ्या तोंडात तुम्हीच मला जे काय बोलायचं बोलत चला। पक्षामध्ये सर नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर नाशिक फार्म हाऊस भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समता परिषदेचे आणि तुमचे समर्थक गोळा होत आहेत महाराष्ट्रामध्ये। काय करू आता मी त्याच्यासाठी जातोय। मी निघालो नाशिकलाच निघालो। सर पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे? सिनियर नेते अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं तुम्हाला डावल ना किती महत्वाचा की पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपलं नाही ना। पटेल सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं झालं? त्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। पुढे भूमिका काय? त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न। पण सर पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये, तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत। चांगली गोष्ट आहे। पुढे भूमिका काय राहील भुजबळ? कधी कधी जागा नसते बॅनरवर। चला चला आता जाऊ द्या। तर छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि नव्यांना संधी देण्यासाठी डावललं असल्याचं भुजबळ यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ हे सध्या नाराज आहेत। त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक देखील सध्या पार पडते। त्यामुळे छगन भुजबळ यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भुजबळांची नाराजी दूर करण्यात पक्ष खरं तर पक्ष त्यांची नाराजी दूर करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान छगन भुजबळ यांनी नुकतीच पत्रकारांशी बातचीत केली आहे आणि छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। नव्यांना संधी देण्यासाठी डावललं असल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस पक्षानं दिलं असं उपहासात्मक देखील त्यांनी खरं तर म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पक्ष छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर काल काही मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, त्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामील करण्यात आलं नाही आणि त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मंत्रिपद किती वेळा आलं आणि गेलं असं नुकतंच भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं देखील उपहासात्मक विधान छगन भुजबळ यांनी केलं। मंत्रिपद आली आणि गेली, मात्र भुजबळ संपला नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। त्यामुळे आता छगन भुजबळ यांची नाराजी पक्ष दूर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तो 12 दिसंबर को लागेल सावकाश मागे ठेवा। 12 दिसंबर को गया था। नहीं, लेकिन मंत्रिपद नहीं मिलने के चला वापस शरद पवार जी के पास जाने पीटीआई पवार गुट के सभी विधायक नेता बोल रहे हैं कि ओबीसी के लिए इतना बड़ा संघर्ष किया भुजबल साहब ने और इतनी लैंडस्लाइड विक्ट्री उसी वजह से आई, ओबीसी कंसोलिडेट हुआ, बावजूद उसके आपको मंत्रिपद नहीं मिल रहा। मैं उन सबका जो आभारी हूँ जो ये मानते हैं और कहते हैं कि ओबीसी की लड़ाई जो लड़ी गई और उससे सारे ओबीसी जो है इकट्ठा हुए और महायुति को बहुत बड़े पैमाने पर सफलता मिली, कामयाबी है। बूम खाली घेतला तर तोंड दिसत तोंडावरती येतोय सर, तोंडावरती येतोय बूम। कई सारे तुम्हाला पण दिसतंय, तुम्ही का पहिल्यांदा बूम पकडताय का? हा नाही तर काय आपको क्यों नहीं? उनको पूछो। चलो चला
आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, नुकतंच छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला, नेमकं काय म्हटलेत ते? हॅलो. प्रणाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हां, पुन्हा एकदा प्रश्न विचाराल? प्रणाली, नुकतीच छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी खरं तर नुकतंच संवाद साधला, नेमकं ते काय म्हटलेत, काय त्यांची भूमिका असणार आहे आता पुढची? छगन भुजबळ यांनी पुढची भूमिका जरी स्पष्ट केलेली नसली तरी त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते आहे. पक्षानं असं ठरवलेलं असेल की जुन्यांना घरी बसवायचं आणि वरिष्ठांना संधी द्यायची, त्यामुळे त्यांनी ते तसं दिलंय आणि स्पष्टपणे नाराजी त्यांची दिसून येते आहे. पुढे काय करणार याबद्दल त्यांनी अजून प्रतिक्रिया जरी दिलेली नसली तरी सुद्धा नाराजी मात्र त्यांची स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीनं ओबीसीचा मुद्दा असेल किंवा बाकीच्या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घेतलेली होती, त्या पार्श्वभूमीवर त्यांना खरं तर संधी देणं अपेक्षित होतं. लोकसभा विधानसभा निवडणुका या दोन्ही निवडणुकांच्या वेळेला ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी असं सगळं सुरू होतं त्यावेळेला संधी जी आहे ती कुठेतरी आपण विजय वडेट्टीवार साहेब या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. करायचे, आमची मतं घ्यायची आणि सत्तेमध्ये मात्र वाटा देताना ओबीसीला डावलायचं हे नेहमीच होत आलेलं आहे आणि याही वेळेस ते झालेलं आहे. भुजबळ साहेब ओबीसीच्या विषयाला घेऊन लढणारे नेते आहे. आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की ओबीसीचा नेता मंत्रिमंडळामध्ये, ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढणारा नेता या मंत्रिमंडळामध्ये असेल, परंतु दुर्दैवानं या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब नाही. हे मंत्रिमंडळाचं दुर्दैव आहे की ओबीसीचं दुर्दैव आहे? तुम्ही चळवळीमध्ये एकत्र आले, त्यांचा घ्या मग मी घेतो. काय होते ते? तर विजय वडेट्टीवार देखील बोलत होते याच मुद्द्यावरून. ओबीसींना डावललं गेलंय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामील न करण्याच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केलं. दरम्यान आपण नुकतंच ऐकलं, छगन भुजबळ हे नाराज आहेत. मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, असं उपहासात्मक छगन भुजबळ यांनी विधान केलेलं आहे. अजित पवारांसोबत चर्चा केली नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी नुकतंच म्हटलंय. चर्चा करणं गरजेचं वाटलं नाही असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलंय.